पहलगाम हल्ल्यानंतर गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंचं इंस्टाग्राम अकाउंट भारतात बंद. बाबर आझम, मोहम्मद रिजवान, शाहीन शाह आफ्रिदी, हरीस रौफ, शादाब खान, नदीम शहाचा समावेश, तर पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं यूट्यूब हे ब्लॉक. भारत पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या तयारीत. पाकला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या $7 अब्ज मदत पॅकेजवरही भारताचा आक्षेप. पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन. उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिलं एअरक्राफ्ट नाईट लँडिंग ड्रिल. राफेल, सुखोई, जगवारचा समावेश. पाकला चोख उत्तर देण्यासाठी हवाई दल सज्ज. भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला धास्ती. अन्न, औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे पाकच्या पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन, तर पीओके येथील मदरसे, पर्यटन, हॉटेल व्यवसायही बंद. कित्येक वर्ष मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण तो योग काही जुळून आलेला नाही. मुंबईतील कार्यक्रमात अजित पवार यांनी पुन्हा बोलून दाखवली मुख्यमंत्री होण्याची इच्छा. अमरावती जिल्ह्यात वर्षभरात 2 लाख शेतकरी कर्जासाठी सावकाराच्या दारी. मार्च अखेर 635 सावकारांकडून 255 कोटींचं कर्ज वाटप. हजारो अवैध सावकारांनी मनमानी व्याजाने वाटलं कर्ज. आई गेल्यानंतर बाळांच्या उपचारासाठी सरकारची मदत. तनिषा भिसेंच्या मुलींच्या उपचारासाठी सरकारकडून 24 लाखांची मदत. गोव्यातील प्रसिद्ध लईराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी. 6 भाविकांचा मृत्यू, तर अनेक भाविक जखमी. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून पीडित कुटुंबांचं सांत्वन. कोल्हापुरातल्या करूळ घाटात बर्निंग कारचा थरार. टाटा नेक्सॉन गाडी जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान 4थ्या स्थानी. शाहरुखची संपत्ती 7,300 कोटी. एस्कायर मासिकाकडून यादी जाहीर. पहिल्या 3 स्थानांवर अर्नॉल्ड, ड्वेन द रॉक जॉन्सन आणि टॉम क्रूज.